गणपती बाप्पा मोरया बोलत असताना इथे बॅटिंग करणारा संघ मैदानावरती उतरलाय. अगदी आपण जर पाहिलं तर सुस्थितीमध्ये पोहोचलाय, जिथे 8 धावा आतापर्यंत दाफुलकावरती लागल्यात बॅटिंग करत असताना. माउंट युनिक रेसिडेन्सी या टीमच्या आणि अगदी चांगली बॅटिंग केली जाते मैदानावरती तनुश्री यांच्या माध्यमातून, ज्यांच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक सुद्धा राहिलंय. आणि बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर इकडे चांगली बॅटिंग तर केलीच जाते. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 8 धावा बनवल्यात. 8 धावसंख्येवरती आपण पाहतोय हे धावफलक मात्र पोहोचलाय. विजयांचा हा बॉल मात्र पुन्हा एकदा आपण जर पाहिला तर ऑन साइड वरती मारलाय, जिथे लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील तद्वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 9 वरती पोहोचेल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 9 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक मात्र चेंज होते. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती अगदी आपण जर पाहिलं तर बॅटला पुढे घेऊन जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न आहे ना, तो मात्र बदलावा लागेल. बॉलला जवळ येऊन द्यावं लागेल आणि त्यानंतर कुठेतरी प्रहार करावे लागतील. आणखीन एक बॉल इथे मात्र पायामधून गेला, परंतु सरळ विकेट वरती लागलाय. फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर. फर्स्ट बॅटर बॅक टू द डग आउट. नऊ धावा. अरे शेयर कर ले यार. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट टर्मांवरती खेळाडू नाही आहे आणि अशा वेळी हा बॉल मात्र आता बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. आणखीन एक या षटकातील चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्या. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती 1 विकेट माघारी परतली आहे. आणि ती विकेट परतल्यानंतर मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना माउंट युनिक या टीमवरती दबाव नाही आहे, कारण ज्या रीतीने ते बॅटिंग करतायत आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न आतापर्यंत आपण जर पाहिला तर यशस्वी ठरलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती चालू आहे. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, कॅच पकडलाय. आणखीन एक बॅटर इथे मैदानाच्या बाहेर परततील. बॅक टू द डगआउट. मैदानाच्या बाहेर बॅटर परतल्यात. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेट मैदानाच्या माघारी परत आहेत. सृष्टी दुबे यांना आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती आहेत. यावेळचा बॉल ऑन साइड वरती प्रहार चांगला आहे. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सिक्सर आला आणि सिक्सरच्या साहाय्याने धावसंख्या आता 19 वरती पोहोचली आहे. 2 विकेट माघारी परतल्यात, परंतु धावसंख्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. 19 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना माउंट युनिक या संघाच्या धावसंख्येकडे आपण लक्ष टाकतोय, परंतु षटकार मारल्यानंतर एक तेरी तो एक मेरी हे दृश्य इकडे पाहायला मिळालं. आणखीन एक विकेट बोलआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर.
पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, परंतु त्या षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना आपण जर पाहिलं तर मागच्या बॉलवरती अगदी क्लीन बोल्ड करत असताना बॅटरला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. नवीन बॅटर आता मैदानावरती येत आहेत, परंतु विकेटचा विचार केला तर 3 फलंदाज परतलेत मैदानाच्या बाहेर. यावेळचा बॉल अवांतर स्वरूपाची धाव येथे धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 20 वरती पोहोचेल. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना नवीन बॅटर जान्हवी यांना आपण पाहतोय. यावेळचा स्ट्रोक इथे मात्र ग्लान्स केलंय चेंडूला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तदवरती आपण पाहतोय ते सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 21 वरती पोहोचेल. 21 धावा धावफलकावरती, जिथे 3 विकेट माघारी परतल्यात. दबाव आहे, परंतु तो दबाव इथे बाजूला करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. अमृता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, परंतु या चेंडूवरती आता पुन्हा एकदा कॅच मिस केली जाते, ड्रॉप केली जाते आणि ज्यावेळी कॅच ड्रॉप झाली सिंगल भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. 2 जिथे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे. या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी असताना 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 22. यावेळचा चेंडू इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर. अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. 23 वरती 23. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. ऑन साइड वरती फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॅकअप मिळालाय आणि त्या बॅकअप मुळे आपण जर पाहिलं तर इथे फक्त सिंगल मिळते. बॅकअप नसतं तर कदाचित चौकार सुद्धा आला असता, परंतु तिथे बॅकअप असल्या कारणामुळे सिंगल मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना माउंट युनिक हा संघ थोडस पिछाडीवरती आहे, कारण 3 विकेट महत्वपूर्ण मैदानाच्या बाहेर परतल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज इकडे मात्र वापरल्या जातात. शैवी यांना मात्र आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जोपर्यंत चेंडू खेळला जाईल तद्वती अडवला जाईल तद्वती सिंगल भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 25 वरती पोहोचते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि तिसऱ्या ओव्हर मधील पहिल्या 10,000 स्टेप्स. यस, ये कहाँ गया? सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्या. 26 धावा धावफलकावरती होतात. यावेळचा फुलटॉस चेंडू, परंतु बॅट वरती आलेला नाहीये. या फुलटॉस चेंडू, खराब चेंडूंना मात्र मैदानाच्या बाहेरची जागा दाखवावी लागेल. सेमीफायनल चालू आहे. इथून जिंकलात तर फायनलचे दरवाजे तुमच्यासाठी नक्की उघडले जातील, परंतु ते जर दरवाजे उघडायचे असतील तर धावसंख्या धावफलकावरती मोठी लावायला लागेल. यावेळचा चेंडू समोर पडला आणि समोरच्या बॉलला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर काढला. षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 32 वरती पोहोचली आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 2.4 चा खेळ संपला. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, परंतु जर पाहिली तर 32 वरती थांबले. मागचा बॉल डॉट फेकलाय. धावसंख्या 32 ला 3 ही सध्याची परिस्थिती. तिसरी ओव्हर जिथे मार्गस्थ आहे. यावेळचा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो, परंतु बॅटला हुलकावणी देत असताना विकेट किपर कडे चाललाय बॉल. डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हर मध्ये 8 आल्यात.
अजून वेळ इथे खर्च करता येणार नाहीये. बॉलर नेमका आहे नेहा बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 32 झाल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. या ओव्हर मधील हा बॉल मात्र खेळलाय. तिथे मात्र फिल्डर आहे. धाव घ्यायची नाही की घ्यायची हा प्रश्न तिथे पडला होता, परंतु लास्ट मोमेंटला अगदी आपण जर पाहिलं तरी सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकली आहे. धावफलकावरती लक्ष टाकलं. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. 33. 33 धावसंख्येवरती आता हे धावफलक पोहोचलंय माउंट युनिक रेसिडेन्सी या टीमचं. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय. गोलंदाज तिथे मात्र चेंडूवरती पोहोचतायत. तद्वरती सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकते 34 वरती. 34. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना आता पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये सिंगल डबल येत आहेत. एखाद दुसरा मोठा स्ट्रोक सुद्धा येणं गरजेचं आहे. जर तो आला तर धावसंख्या बदलू शकते. आतापर्यंत या ओव्हर मधील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंमागे फक्त 2 धावा खर्च केल्या. 34 धावसंख्या ही धावफलकावरती लागली आहे. या वेळचा स्ट्रोक चांगला खेळलाय. कल्पकता आहे या स्ट्रोक मध्ये, परंतु तिथे फिल्डर आहेत. जोपर्यंत फिल्डिंग करतील तद्वरती इथे आता या बॉल वरती काय आहे आणि काय नाही ते नक्की आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे 2 धावा मिळाल्यात. एक धाव इथे काय नाही तिकडून अंपायर्सने सांगितलं तर 35 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. 36 वरती धावफलक पोहोचलाय. 36. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. 36. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड वरती मारलाय. फिल्डर तिथे पोहोचतायत. जोपर्यंत चेंडू अडवतील तद्वती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 37 वरती पोहोचेल. या ओव्हर मधील आता शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 5 चेंडूंमागे फक्त 5 धावा नेहा यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली आहे या ओव्हर मध्ये. यावेळचा चेंडू इथे मात्र इट्स अ बीमर कॉल फॉर दी अंपायर आणि त्याच्यावरती आता चौकार आलाय. मोफतच्या स्वरूपातल्या मिळालेल्या या 5 धावा धावफलकावरती ऍड होते. काँग्रेस सकाळी फोन तर इथे हा चेंडू डॉट चाललाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 42 झाल्यात. आतापर्यंत या 4 ओव्हर मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या ओव्हर झाली आहे. चार ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42. 42 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती विजया त्रिपाठी यांना मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे आता सिंगल भेटेल. थ्रो जरूर केला. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवत असताना विकेट किपर कडे चेंडू फेकला, परंतु सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली तर 43 वरती आता पोहोचली आहे. BBSM 2026 पर्व 5वा आणि या स्पर्धेतील सेमीफायनल क्रमांक 1 मैदानावरती चालू आहे, जिथे आपण जर पाहिलं तर वुमन्स गटातून चालू असणारी ही पहिली सेमीफायनल इथे मैदानावरती आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. माउंट युनिक हा संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. माउंट युनिक वर्सेस युतिका वुमन ही मॅच मैदानावरती चालू आहे आणि त्या मॅच मध्ये आपण जर लक्ष टाकलं तर दोन्ही संघ अगदी तगडे आहेत. या दोन्ही संघांकडे चांगली पॉसिबिलिटी आहे मैदानावरती खेळण्याची आणि
अगदी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जिथे 5व्या ओव्हरचा खेळ चालू आहे 44 धाबा धावफलकावरती लागल्यात 44. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर सरळ विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉल. या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 44 झाल्यात. जिथे पहिलं सत्र मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ. लगातारचा हा दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलाय. या ओव्हर मध्ये आता जर विचार केला ना तर पाहता पाहता 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 44 झाल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ या ओव्हर मधील येणं बाकी आहे. ऑन साइड वरती मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय परंतु हा प्रयत्न मात्र फसलाय. आणि आता आपण जर पाहिलं तर येथे 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 44 लागल्यात. या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा येथे मात्र आपण जर पाहिलं ना तर विजया त्रिपाठी यांनी मात्र खर्च केल्यात. यावेळचा चेंडू 6व्या ओव्हर मधील पहिला चेंडू आपण पाहतो योग्य टप्प्यावरती पडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नेहा गुडबोली यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय परंतु अगदी आपण जर पाहिलं तर चांगले चेंडू इथे मात्र हाताळले जातात. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगल तिथे भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर असं म्हटलं येईल की थोडस लो स्कोर राहिलाय. अजूनही येणाऱ्या चेंडूंवरती मोठे फटके आले. एखाद दुसरा मोठा फटका आला तर 50+ धावा सुद्धा या धावफलकावरती ऍड केल्या जाऊ शकतात, बनवल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. यावेळचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय त्यामुळे आणखीन एक चेंडू इथे मात्र डॉट पडलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 45. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. विकेट किपर तिथे मात्र चांगली फिल्डिंग करतायत. चेंडू अडवलाय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत आपण जर लक्ष टाकलं ना तर फक्त एक सिंगल आली आहे. अजूनही उर्वरित 2 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती मारलाय. फिल्ड तिथे आहे. थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वती सिंगलच भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 46 वरती पोहोचेल. शेवटचा एक चेंडू या ओव्हर मधील येणं बाकी. 46 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु आता स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतायत. सिंगल भेटते आणि आता आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा डाव संपलाय. 47 झाल्यात जिंकण्यासाठी. 6 षटकांमध्ये 6 ओव्हर मध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. 48 रन्स रिक्वायर्ड आफ्टर 36 डिलिव्हरीज. कभी ट्रेडिंग में ऐसा हुआ है कि
आता इथे मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल जिथे महिला गटातून चालू असलेली ही पहिली सेमीफायनल मैदानावरती चालू आहे. बॅटिंग करत असताना माउंट युनिक या संघाने आतापर्यंत 47 बनवल्यात. जिंकण्यासाठी 48 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय युतिका वुमन या टीम समोर. आता या 48 धावा बनवायच्यात. इथे टॉस केला जातोय आणि टॉसचा मानकरी इथे मात्र आपण पाहतोय परफेक्ट 10 हा संघ ठरलाय. तेजस निर्णय कळवा. टॉस झालाय. परफेक्ट 10 या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग स्वीकारल्या. बॅटिंगसाठी याश्विन आनंद या टीमला आमंत्रित केलंय. तर दोन्ही संघांनी अगदी आपण जर पाहिलं तर जलद तयारीमध्ये राहायचंय, कारण सेमीफायनल आहे. इथून जिंकाल तर पुन्हा एकदा तेच म्हणेल, फायनलचे दरवाजे या स्पर्धेमधील उघडले जातील. सेमीफायनल मध्ये प्रवास तुमचा चांगला राहिला सेमीफायनल पर्यंत, परंतु आता तोच प्रवास पुढे न्यायचा असेल तर इथे चांगल्या रणनीतीने मैदानावरती उतरावं लागेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. बॅट्समन मॅडम बॅट्समन सेम दिसतंय. तर मॅचला इथे सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. बॅटिंगसाठी 2 बॅटर मैदानावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण जर पाहिलं तर थोडासा बदल केला जातोय. जिथे आपण जर पाहिलं तर तनुश्री यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडवरती साची, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नेहा. ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला भेटते. जिंकण्यासाठी 36 चेंडूंमध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू इथे मात्र हवेत खेळलाय. आहा, इथे सुरुवात चांगली केली जाते. पहिल्याच चेंडूला इनसाइड आउट मारत असताना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. सिक्सर. चेंडूवरती इकडे आपण जर पाहिला तर अगदी इरादे स्पष्ट करणारा तो फटका आलाय. साची यांच्या बॅटमधून षटकार येतोय. आणखीन एक, परंतु आता हवेत आहे. क्षेत्ररक्षक होत्या, त्यांना मात्र चकवत असताना लगातारचा दुसरा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. षटकार. आलेत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. दोनों टीम का क्वार्टर्स का जो था वो सेम है. प्लेइंग 11 12 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे 36 चेंडूंमध्ये 48 धावसंख्येची गरज होती. आता जर विचार केला तर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. विकेट किपर कडनं मित्र म्हणेन चुकी झाली आहे आणि आता त्या चुकीचा फायदा किंबहुना त्याच वेळेला चुकीचा फटका किती मोठा सोसावा लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच समजेल. पुन्हा एकदा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागतोय. जिथे आतापर्यंत 2 चेंडू पाहिले तर योग्य टप्प्यावरती टाकलेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 12 आल्यात. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट चाललेत. लगातारचा तिसरा या ओव्हर मधील आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 झाल्या. जिंकण्यासाठी 31 चेंडूंमध्ये अजूनही 36 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक लगातारचा चौथा निर्धाव बॉल इकडे मात्र टाकलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 चेंडूंचा खेळ संपतोय. फक्त 12 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येऊन सुद्धा त्यानंतरचे 4 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकले आणि निर्धाव सुद्धा काढले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी आता जर लक्ष टाकलं ना तर 30 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावा अजूनही बनवायच्यात. 36 ची अजूनही गरज आहे 30 बॉल मध्ये. इथे मात्र पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. आणि आता त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर फक्त सिंगल नो साह्याने मिळेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 13 वरती पोहोचेल. 13. परंतु धाव का घेतली नाही हा सुद्धा प्रश्न आता पडला असेल.
याच्यावरती सुद्धा धाव येणं गरजेचं होतं, परंतु तिथे फक्त सिंगल नोच्या साह्याने आली आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, आणि फ्री हिट सारखाच खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे झालंय नक्की चांगलं. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वती सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 14 वती आता हे धावफलक पोहोचतोय. 14 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एका चेंडूवरती 2 खर्च केल्यात. ऑन साइड वरती फटका प्रॉपर आहे. आणखीन एक चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. षटकार. बीबीएसएम स्पर्धेमध्ये चालू आहे सेमीफायनलचा थरार, आणि या सेमीफायनल मध्ये चालू आहे अगदी बॅटिंग जोरदार. कारण बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर लगातार पुन्हा एकदा 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. या वेळचा चेंडू इथे मात्र सोडून दिलाय, परंतु इट्स अ नो बॉल कॉल फॉर दी अंपायर. आणि आता आपण जर पाहिलं तर येणारा हा चेंडू फ्री हिटचा असेल. 27 धावा धावफलकावरती 27. अजूनही जिंकण्यासाठी 27 चेंडूंमध्ये 21 बनवायच्यात. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारलाय. फिल्डर तिथे तैनात आहेत. चेंडू अडवतील तद्वती सिंगल भेटेल, आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला मात्र आता पुढे नेलं जाईल. 28 वरती पोहोचते हे धावफलक. जिंकण्यासाठी 26 चेंडूंमध्ये 20 ची अजूनही गरज आहे. स्क्वेअर कट केलाय, आणि चेंडूला मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरची रस्ता दाखवली आहे. पहिल्या ओव्हरला 12च होत्या. या ओव्हरमध्ये आल्या 20 32 झाल्या. आतापर्यंत धावसंख्येकडे पाहिलं तर 32 धावा धावफलकावरती लागल्यात. सृष्टी आणि त्याच वेळेला नेहा आता मैदानावरती चांगली बॅटिंग करतायत. साची माफ करा. या वेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल, आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल. 33 वरती हे धावफलक पोहोचतंय. 33 33 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना आता आपण जर पाहिलं तर युतिका वुमन हा संघ आपण पाहतो मैदानावरती लढतोय, झगडतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाची चपळाई तिकडे मात्र पाहायला मिळाली. चेंडूला अडवलं, सिंगल मिळाली, आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या इथून मात्र पुढे सरकली आहे. 34 वरती जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. 34 34 धावा धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता जर लक्ष टाकलं तर येणारे 24 बॉल आणि 14 रनची अजूनही गरज आहे. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारलाय, आणि आता या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 38 वरती पोहोचली आहे. 38. सूरज निकला था कुछ बारा पिघला था एक आंधी आई थी जब दिल से आग निकली थी चौकार आलाय, आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या 38 वरती पोहोचली. जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणखीन एक लगातारचा दुसरा फायनलच्या दिशेने चालू असणारी ही वाटचाल. चौकार.
42 झाल्यात. 42 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. 6 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये आता या 6 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे मात्र आता पाहायला भेटेल. युतिका वुमन विपक्ष आपण पाहतोय माउंट युनिक हे 2 संघ मैदानावरती लढतायत आणि धावा सुद्धा बनवतायत. फुल टॉस चेंडू होता परंतु बॅटवरती आलेला नाहीये, जिथे आपण पाहतोय फक्त डॉट चेंडू येईल आणि धावसंख्या मात्र 42 वरती थांबेल. 42 42 धावा धावफलकावरती या ओव्हरमधील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावसंख्येकडे वाटचाल अजूनही करायची आहे. डिफेन्स केलाय, इथे सन्मान दिलाय गोलंदाजाला. सन्मान देणं सुद्धा गरजेचं आहे. भाग पाडलं गेलंय सन्मान देण्यासाठी मागच्या बॉलवरती. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारलाय. फिल्डर तिथे पोहोचतायत. जोपर्यंत चेंडू अडवतील तद्वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण आता पुढे पाहतोय पुढे सरकते. 43 जिंकण्यासाठी 19 चेंडूंमध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे 19 चेंडू जिंकण्यासाठी 5. हवेत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील तद्वरती ते फक्त सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 44 वरती पोहोचेल. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 झाल्यात. टोटल डोमिनेशन 3 ओवर में टोटल डोमिनेशन जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल 4 धावसंख्येची गरज. ऑन साइड वरती फटका खेळलाय. फिल्डर तिथे पोहोचतायत. कॅच वरती येण्याचा प्रयत्न आणि आता कॅच ड्रॉप झाली आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना आता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. 2च्या साहाय्याने धावसंख्या 46. जिंकण्यासाठी आता 2 ची गरज. फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय तो म्हणजे युतिका वुमन्स संघ. एकदा या संघासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. जिथे महिला गटातून आपण जर पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ इथे ठरतोय तो म्हणजे युतिका वुमन.